रामकृष्ण हरी माऊली. संत एकनाथ महाराज कृत भागवत यातील पहिला अध्याय यावर आपण चिंतन करणार आहोत. सूर्य सदा प्रकाशमान, संत सदा सावधान. सूर्य कधी म्हणत नाही की आज मी प्रकाश देणार नाही. अग्नी कधी म्हणत नाही आज मी थंड राहील. तसंच संतांचे स्वरूप आहे. हे नेहमी जागृत, करुणामय आणि जीवाच्या कल्याणासाठी तत्पर असतात. ध्यावे अवधान हे पालकत्व माझे. येथे एकनाथ महाराज स्वतःला पालक म्हणतात. आपलं अज्ञान म्हणजेच पालकत्व आणि संत म्हणजे ज्ञानाचे पालक. जोपर्यंत आपण मला माहीत आहे हा अहंकार ठेवतो तोपर्यंत ज्ञान येत नाही. पण जेव्हा आपण मी काहीच नाही असे मानतो तेव्हा संत कृपा करतात. संत सज्जनी थोर सोहळा करुणी आज्ञा दिली. हा सोहळा बाह्य नसून आत्मिक आहे. जेव्हा साधकाच्या अंतःकरणात शुद्धता येते तेव्हा संतांचा संकल्प त्याचा जीवनात उतरतो. संतांनी सांगितले आहे हा ग्रंथ प्राकृत भाषेत मराठीत कर. यामागे मोठा संदेश आहे. ज्ञान हे सर्वांसाठी आहे. संस्कृत कठीण भाषा नव्हे तर जनभाषेत ज्ञान यावे हेच संत परंपरेचे वैशिष्ट्य आहे. ज्ञानाला लोकांपर्यंत आणणे. पुराणात श्रेष्ठ भागवत, त्यात उद्धव गीता, श्रीमद भागवत महापुराण हे भक्ती आणि ज्ञान यांचे सार आहे. आणि त्यातही उद्धव गीता ही श्रीकृष्णाची अंतिम उपदेश रूप गीता आहे. संत सांगतात यावर निरूपण कर. भगवंत स्वतः तुझ्या पाठीशी आहेत. उदाहरणार्थ जे कार्य ईश्वराच्या इच्छेने होते त्याला भीती नसते. तिथे मी नसतो, तेथे तो कार्य करतो. आम्हासी पाहिजे ज्ञानकथा. संत म्हणतात आम्हाला भावनांची स्तुती नको, ज्ञान हवे. आजही हेच लागू आहे. फक्त भजन कीर्तन नव्हे तर त्यातून ज्ञान, विवेक, आत्मचिंतन हवे. रसाळ वक्ता म्हणजे जो मनाला भिडतो पण सत्यही सांगतो. कथेचा लवला हो निज निर्वाह. कथा सांगणे म्हणजे लोकांचे कल्याण, स्वतःचा आत्मोद्धार. जर कथा सांगणारा स्वतः बदलला नाही तर ती कथा अपूर्ण आहे. म्हणून संत सांगतात स्वतः जग आणि मग सांग. संतांच्या वचनांनी आनंद झाला. संतांचे शब्द हे केवळ शब्द नसतात, ते अनुभवाचे बीज असतात. एकनाथ महाराज म्हणतात त्या वचनांनी माझ्या अंतःकरणात स्वानंद प्रगट झाला. स्वानंद म्हणजे बाह्य कारणाशिवाय येणार आनंद. मेघगर्जना मोर. मेघांचा आवाज ऐकून मोर नाचतो कारण त्याला पावसाची चाहूल लागते. चातक पावसाची प्रतीक्षा. चातक फक्त पावसाचे पाणीच पितो, त्याला शुद्धतेची आस असते. चकोर चंद्रप्रेम. चकोर पक्षी चंद्रकिरणावर प्रेम करतो, त्याला त्या प्रकाशात आनंद मिळतो. तसेच संत एकनाथ महाराज म्हणतात संतांच्या वचनाने माझं मन असंच आहे आनंदाने भरून गेलं. संत म्हणजे सतत जागरूक प्रकाश. त्यांच्या कृपेनेच ज्ञान कार्य घडते. नम्रता हीच ज्ञानाची दारं आहे.
ज्ञान सर्वांसाठी सुलभ असावे. कथा म्हणजे आत्मपरिवर्तनाची साधना. संत वचन म्हणजे आनंदाचा स्रोत.